नमस्कार मित्रांनो, जर तुमच्या पिकाचं पावसामुळे नुकसान झालं असेल आणि जर तुम्ही पीक विमा काढलेला असेल तर तुम्ही तुमच्या नुकसानीची तक्रार करायला हवी. तर तक्रार कुठे करायची व कशी करायची हे आज आपण आपल्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर मित्रांनो, पीक विमा क्लेम करण्याची सगळी प्रोसेस क्रॉप इन्शुरन्स ॲपमध्ये कशा पद्धतीने करायची. तर सर्वात अगोदर प्ले स्टोअरमध्ये यायचे. प्ले स्टोअरमध्ये आल्यानंतर क्रॉप इन्शुरन्स ॲप सर्च करायचं आहे आणि इन्स्टॉल या पर्यावरती क्लिक करायचं आहे. इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला ओपन या पर्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ॲप ओपन होईल. इथे तुम्हाला लॉग इन या पर्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर पीक विमा भरताना दिलेला असेल तो इथे एंटर करायचा आहे आणि लॉग इन विथ OTP या पर्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आधार नंबर विचारला जाईल. आधार नंबर टाकून प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक मेसेज पाठवला जाईल. त्या मेसेजमध्ये 6 अंकी OTP इथे तुम्हाला एंटर करायचा आहे आणि व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे. इथे तुमची प्रोफाईल ओपन झाली आहे. इथे तुम्हाला क्रॉप लॉस एस्टिमेशन या पर्यावरती क्लिक करायचं आहे. तुमचा स्टेट इथून निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर सीझन तुमचं खरीप सीझन निवडायचं आहे. स्कीम प्रधानमंत्री फसल विमा योजना. त्यानंतर वर्ष निवडून घ्यायचं आहे आणि प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. पुढे इनिशिएट न्यू क्रॉप लॉस या पर्यावरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला तुमच्या पीक विम्याच्या पॉलिसीज पाहायला मिळतील. पॉलिसीवर क्लिक करायचं आहे. तुमची जी काही पॉलिसी आहे ती त्याच्यावर क्लिक करून प्रोसीड या पर्यावरती क्लिक करा. पुढे इथे तुम्हाला तुमच्या लोकेशनची परमिशन विचारली जाईल. व्हाईल युजिंग ॲप या पर्यावरती क्लिक करा. आणि नंतर तुमच्या लोकेशनची ॲक्युरेसी ते तपासली जाईल. आणि नंतर मग तुमचं नुकसान झालेलं जे शेत आहे त्याचे 4 फोटो इथे अपलोड करायचे आहे. फोटो काढताना शेताच्या 4ही बाजूंचे 4 फोटो इथे अपलोड करायचे आणि खाली 2 नंबर एक झूम फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे. त्यानंतर एक 10 सेकंदाचा व्हिडिओ तुम्हाला इथे वाटलं तर अपलोड करू शकता, नाही अपलोड केला तरी चालेल. फोटो अपलोड झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या पर्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे लॉस लेवल वर क्लिक करायचं आहे. इथे तुमचं वैयक्तिक नुकसान झालेलं असेल तर तुम्ही लॉस ॲट इंडिव्हिज्युअल फॉर्म हा पर्याय निवडू शकता. आणि जर तुमच्या गावात अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असेल तर लॉस ॲट मल्टिपल फॉर्म निवडू शकता. पुढे क्रॉप स्टेज या पर्यावरती क्लिक करायचं आहे. इथे तुमचं जे पीक आहे ते स्टँडिंग म्हणजे उभं असलेलं पीक होतं का कापणी, त्या पिकाची कापणी झालेली होती, हार्वेस्टेड म्हणजे कापणी झालेलं पीक, तो पर्याय ते सिलेक्ट करायचा आहे. पुढे तुम्हाला इथे इव्हेंट सिलेक्ट करायचा आहे, म्हणजे तुमच्या पिकाचं कोणत्या कारणामुळे नुकसान झालं आहे. इथे काही पर्याय दिलेले असतील, तो पर्याय तुम्हाला निवडायचा आहे.
कशामुळे तुमच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे ते तुम्ही इथे पर्याय निवडू शकता. सर्वात अगोदर फ्लड म्हणजे महापूर, आणि खाली काही पर्याय दिले आहेत, दुष्काळ वगैरे. नंतर खाली आपल्याला इव्हेंट डेट इथे निवडायची आहे, म्हणजे तुमचे नुकसान झाल्याची तारीख इथे निवडायची आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, शासनाच्या गाईडलाईननुसार तुम्हाला पीक विम्याची तक्रार ही 72 तासाच्या आत करायची असते. त्यामुळे तुम्ही जी तारीख निवडणार ती 72 तासाच्या आतील असायला हवी. पुढे तुम्हाला इथे टाइम सिलेक्ट करायचा आहे, कोणत्या टाइमला तुमचं पिकाचं नुकसान झालं इथे. त्यानंतर ॲड कमेंट या पर्यायावरती क्लिक करा आणि एक कमेंट इथे लिहायची आहे. इथे आपण ऑल क्रॉप लॉस अशा पद्धतीने एक कमेंट टाकत आहोत. आणि शेवटी तुम्हाला सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. सबमिट झाल्यानंतर तुमची सगळी माहिती इथे अपलोड होईल. सबमिट या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमची जी पीक विम्याची तक्रार आहे ती इथे दाखल होईल आणि तुमचा एक डॉकेट ID जनरेट होईल. तर मित्रांनो, हा डॉकेट IDचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा, कारण हा डॉकेट ID टाकून तुम्ही तुमच्या तक्रारीची स्थिती पाहू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पीक विम्याची तक्रार दाखल करू शकता. तर धन्यवाद मित्रांनो. अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. अशीच नवनवीन माहिती मी तुमच्यासमोर घेऊन येईल. भेटूयात पुढच्या व्हिडिओत नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.